अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे स्वागत करत आहे तुमचे रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। आज मी बोलणार आहे अध्यात्म आणि मन याविषयी। मन नेमकं कुठे असतं? मन म्हणजे काय? अनेकदा मनाविषयी बोलताना बरेच जण छातीवर डाव्या बाजूला हात ठेवतात, परंतु तेथे असते ते हृदय। त्यांचा समज असतो की हृदयात भावना असतात। वास्तविक हृदय म्हणजे जन्मापासून अखेरच्या क्षणांपर्यंत अविरतपणे कार्य करणारा एक पंप आहे। तो तर आपल्या देहातील एक अवयव आहे। त्याला फक्त आकुंचन व प्रसरण पावणे एवढेच माहिती आहे। हृदय या दोन्ही डोळ्यांनी पाहता येतं, कारण ते स्थूल आहे, पण मन पाहू शकत नाही, कारण ते सूक्ष्म आहे। अर्थात स्थूल म्हणजे जे ह्या दोन्ही डोळ्यांनी पाहता येतं, आणि सूक्ष्म म्हणजे या दोन्ही डोळ्यांनी पाहू शकत नाही, आणि मन असेच सूक्ष्म आहे। मग मन म्हणजे काय? त्यासाठी आधी आपण अध्यात्माचा सखोल अभ्यास करूया, म्हणजे मनाचे हे कोडे आपोआप सुटेल। अध्यात्म हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल। या शब्दाची फोड केली तर काय होते? अध्यात्म, अध्ययन आणि आत्म। अध्ययन म्हणजे अभ्यास आणि आत्म म्हणजे मी स्वतः। सारांश, अध्यात्म म्हणजे स्वतःचा अभ्यास। तुम्ही म्हणाल, स्वतःचा अभ्यास म्हणजे नक्की काय? मी तुम्हाला एक प्रश्न विचारते। जर तुम्हाला कोणी प्रश्न केला, तुम्ही कोण, तर तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही नाव सांगाल, किंवा तुमचा व्यवसाय, किंवा तुमचे जेंडर, म्हणजे मी स्त्री आहे किंवा मी पुरुष आहे, अमुक अमुक असे काहीतरी सांगाल। पण खरेच मी म्हणजे आता हे जे उत्तर तुम्ही दिले हे सर्व आहे का? नीट विचार करा। मी बोलले ना, अध्यात्म म्हणजे स्व अभ्यास। मग आता ह्याच विचार करायचा आहे, मी म्हणजे कोण? मग जर मी म्हणाले, जसे मी शीतल आहे, पण हे काय झाले? माझे नाव। मी कोण? मी आणि माझं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरं का। अजून काही उदाहरणं देते। जसं तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही काय म्हणाल? माझा मोबाईल। बरं ते जाऊ दे, आणखीन दुसरं, हातातलं घड्याळ, तुम्ही काय म्हणाल? माझं घड्याळ। मग काय मी आहे का ते? मी आणि माझं। तुमच्या लक्षात आले असेलच, मी आणि माझं आहे ना वेगवेगळं। मग या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आता आपण देहाबद्दल बोलूयात। दिवसभरात तुम्ही काय शब्द वापरता? समजा तुमचं डोकं दुखत असेल तर काय म्हणता तुम्ही? माझं डोकं दुखतंय का मी डोकं दुखतंय म्हणता? लक्षात घ्या, मला काय म्हणायचे आहे, मी आणि माझं हे दोन वेगवेगळं आहे। म्हणून मी म्हणाले, माझं नाव शीतल आहे, मी आणि माझं। मग माझं डोकं, मी डोकं नाही म्हणाले, मी डोकं दुखत आहे। जरा माझा पाय दुखत असेल तर मी काय म्हणणार? माझा पाय दुखतो आहे। मी पाय दुखतो नाही, माझा पाय। अंग सगळं दुखत असेल तर मी म्हणणार, मी अंग दुखतंय म्हणणार का? माझं अंग दुखत आहे। मग हे मी आणि माझं ही भानगड तरी काय वेगवेगळं? अजून काय उदाहरणं देऊयात? एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा काय म्हणतात? तो गेला, तो गेला। पण ते शरीर तर तिथेच आहे ना, देह तिथेच आहे की नाही? मग कोण गेलं?
विचार करा तुम्ही. आणि विज्ञानात पण कळत न कळत या गोष्टी आहेत बरं का. सपोज आता एखादी क्रिटिकल केस आली, एखादी ॲक्सिडेंट केस आली, तर एमर्जन्सीमध्ये काय म्हटलं जातं, लवकर पेशंटला घेऊन या. आणि दुर्दैवाने त्याच्यात तो नाही वाचला, त्याचा मृत्यू झाला. मग ते नेतेवेळी काय सांगितलं जातं, बॉडी घेऊन जा. आला तेव्हा तो पेशंट होता आणि मरण पावला तर बॉडी झाली. म्हणजे असं काय झालं की पेशंट आणि नंतर बॉडी. तेच तर आहे मी आणि माझं ह्याचं उत्तर. हेच तर सांगायचं आहे तुम्हाला की मी म्हणजे अजर अमर अविनाशी चैतन्य शक्ती आत्मा. हे आहे ह्या कोड्याचं उत्तर. मी कोण? मी आत्मा आहे आणि ह्या शरीराला चालवणारी अजर अमर अविनाशी चैतन्य शक्ती. बरं, थांबूया आपण इथे थोडा वेळ. छोटासा एक ब्रेक घेते, परत पुन्हा येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमनीव वन्दनात् मृत्युमोक्षय
त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वानुगमनीव वन्दनात् मृत्युमोक्षयमामृतम् आओ चलो कुछ बात करते हैं, हम यहाँ तुम वहाँ, बिन देखे एक खुशनुमा मुलाकात करते हैं। नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो शिवनेरी 90.4 FM पर खुशनुमा सफर आवाज तुमचा आमचा। ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आहे तुमचे रेडिओ शिवनेरी 90.4 FM आवाज तुमचा आमचा। तर मी काय सांगत होते मंडळींनो, मी आणि माझं दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। मग मी कोण? मी एक चैतन्य शक्ती, अजर अमर अविनाशी आत्मा आहे आणि हे माझं शरीर आहे। म्हणून दिवसभरात आपण काय वापरतो शब्द? माझं डोकं दुखतंय नाही मी डोकं दुखतंय, माझे पाय दुखतात असे नाही म्हणत मी पाय दुखत आहे, माझं अंग दुखतंय असे नाही म्हणत मी अंग दुखतंय। आलं ना लक्षात आता की माझं हे शरीर आणि ह्या शरीराला चालवणारी मी एक अजर अमर अविनाशी चैतन्य शक्ती आत्मा आहे। मग त्याच्याबद्दल आणखीन काही म्हटलं गेलंय। नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। अर्थात आत्म्याची धारदार शस्त्राने कापता येत नाही, अवयवच नाही आहेत ना आत्म्याला, काय कापणार तुम्ही शस्त्राने? अग्नी भस्म करू शकत नाही, जल आत्म्याला भिजवू शकत नाही, वायू आत्म्याला सुकवू शकत नाही। एकूण एक आत्मा म्हणजेच एक चैतन्य अजर अमर अविनाशी शक्ती। किती आहे महत्त्व ह्या आत्म्याला? आत्मा आहे तर शरीरात प्राण आहेत ना, तरच ही चुळबुळ आहे। मुखाद्वारे बोलणं, डोळ्यांद्वारे बघणं, कानांद्वारे ऐकणं, ही जी हालचाल चालू आहे, ही जी बडबड चालू आहे, शरीरात प्राण आहेत म्हणून आहे। आत्मा निघून गेला तर शरीर एक काय आहे? डेड बॉडी। आपण ठेवतही नाही, अंत्यसंस्कार करतो। म्हणजेच शरीर विनाशी आणि आत्मा अविनाशी। म्हणून किती काय म्हटलं जातं, जान है तो जहान है। आणि एक इंग्रजीत पण म्हटलं जातं, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर फॉर्म। म्हणजेच आत्म्याला अविनाशी असल्यामुळे आत्मा फक्त जन्म आणि मरण यांच्या चक्रात येते। त्याचा ना नाश होत न त्याचा उत्पत्ती करता येत। ती अविनाशी शक्ती आहे, ती एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जाते। जेव्हा एका शरीरातून निघून जाते तेव्हा त्याला मृत्यू असं म्हणतो, आणि जेव्हा ती एखाद्या शरीरात प्रवेश करते, गर्भधारणा होते, गर्भात जेव्हा ती प्रवेश करते तेव्हा त्याला जन्म म्हणतात। आणि हा जन्म मृत्यूचा खेळ तर अविरत चालू आहे। आपण सर्व आत्मे ह्या चक्रामध्ये आहोत आणि ह्या चक्रापासून मुक्ती देणारा तो एकच मुक्तिदाता, आपली सद्गती करणारा तो परमपिता शिव परमात्मा आहे। अध्यात्म हेच तर आहे की मी कोण आहे
आणि माझे पिता कोण आहेत, मी कुठून आले आहे, मला ह्या पृथ्वीवर काय करायचं आहे, माझं कर्तव्य काय आहे आणि मला कुठे परत जायचे आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत बरं का. हेच तर अध्यात्म आहे. वास्तविक आपण देहापासून भिन्न चैतन्य आत्मा आहोत हे तर आता आपल्याला अनुभव झालाच. म्हणजे हा माझा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला अनुभव करून देण्यासाठी ही माझी धडपड होती. तुम्ही तर आत्मा हा शब्द ऐकलाच होता, अनेक वेळा आपण बोलतो. पण ही सगळी उदाहरणं तुम्ही जर नीट कधी स्वतःच्या मनाला स्वतःच प्रश्न विचारलेत तर नक्कीच तुम्हाला अनुभूती होईल ह्या शरीरापासून वेगळी अशी मी एक चैतन्य शक्ती आहे. आत्मा अविनाशी ज्योतिबिंदू असून ती मानवी शरीरात भ्रुकुटीत वास्तव्य करते. आणि म्हणून गायन आहे, भ्रुकुटी के बीच चमकता है एक अजब सितारा. आत्म्यामध्ये मन, बुद्धी आणि संस्कार असतात. मन खुद्द आत्म्याच्याच संकल्पांचं, सुखदुःखाच्या अनुभवाचं अथवा इच्छाशक्तीचं नाव आहे. बुद्धी आत्म्याच्या निर्णय, विवेक, शक्ती किंवा ज्ञानाचं नाव आहे. तसेच स्वतः आत्म्याने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचा, आत्म्यावर पडलेल्या प्रभावाचं नाव संस्कार आहे. म्हणजे आपलं शरीर जसं 5 तत्वांचं आहे, आत्मा ही मन, बुद्धी आणि संस्कारमय आहे. ह्या 3 गोष्टींपासून आत्मा बनली आहे. मग आता आपण मनाबद्दल पाहू. मनात निर्माण होणाऱ्या विचारात प्रामुख्याने 3 गोष्टींचा समावेश असतो. सांगेन हे मी तुम्हाला, पण एक छोट्याशा ब्रेकनंतर. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती. रत्न खचिता फारा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा. रत्न खचिता फारा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभा तो बरा ऋणझुणती नूपुरे चरणी घाघरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती. जय देव जय दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती.
लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाये सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरभर बंधना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती खाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं ममदेव देव वदनाय वाचामस्येन्द्रियेण हेलो खूबसूरत गाने सुनना चाहते हैं आप? गाने के शौकीन हैं आप? ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें। गाने से प्यार करते हैं आप? तौबा ये मत वाली चाल, झुक जाए फूलों की डाल। तो जरूर सुनिए कार्यक्रम गाने सुहाने। गाने सुहाने आपके लिए लेकर आया है रेडियो शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राही, इस मोड़ से जाते हैं। ब्रेक नंतर तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। ब्रेकपूर्वी मी सांगत होते ना, मनात निर्माण होणाऱ्या विचारात प्रामुख्याने 3 गोष्टींचा समावेश असतो। आपण त्या 3 गोष्टी पाहूयात। इच्छा, स्मृती। स्मृतीमध्ये योग्य अयोग्य, आवश्यक अनावश्यक, व्यक्त अव्यक्त ह्या सगळ्या मोडतात। आणि तिसरं भावना, प्रेम सुख शांती। तसेच नेगेटिव्ह पण असू शकतात, घृणा द्वेष तिरस्कार। म्हणजे भावना ह्या 2 प्रकारच्या असू शकतात। सकारात्मकमध्ये प्रेम सुख शांती आणि नकारात्मकतेमध्ये घृणा द्वेष तिरस्कार वगैरे येईल। या जगात सर्वात शक्तिशाली आहेत ते विचार। उदाहरणार्थ कोणी ॲटम बॉम्ब बनवला तर कोणी ताजमहाल बनवला। त्यामुळे जरूर आधी त्याविषयी त्यांच्या मनात विचार आला असेल ना। मग तसेच आपल्याला जेव्हा चांगला विचार येतो तेव्हाच तर आपण चांगले कर्म करतो ना। आणि म्हणून आपल्या विचारात परिवर्तन आणण्यासाठी आपल्याला त्या सर्व शक्तिवान परमात्म्याशी आपलं मन जोडलं तर नक्कीच आपल्या मनात परिवर्तन होईल, विचारांमध्ये परिवर्तन होईल आणि आपल्या मनाची शक्ती वाढेल, कारण तो सर्व शक्तिवान आहे। मग आपण जेव्हा आपलं मन त्याच्याशी जोडतो तेव्हा त्याची शक्ती आपल्याला मिळते आणि आपण आपलं मन सशक्त बनवू शकतो। आता विचार हेच आचाराचं मूळ आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच विचार हेच कर्माचे बीज आहे। म्हणूनच म्हटलं जातं, जसाच विचार तसं कर्म आणि जसं कर्म तसं फळ।
म्हणूनच सदैव आपल्या संकल्पांकडे अथवा विचारांकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. त्यामुळे असं म्हणता येईल की मन म्हणजे विचार, मन म्हणजे आचार, मन म्हणजे स्मृती, मन म्हणजे कृती, मन म्हणजे कर्मेंद्रियांचा राजा, मन म्हणजे निश्चयाचा महामेरू, मन म्हणजे जगण्याची उंची, मन म्हणजे प्रेम व प्रसन्नता. याच्या उलटही आहे. या उलट मन म्हणजे व्याकुळता, भीतीचा काळा शार डोह, ईर्ष्या, द्वेष, मद, मोह, मत्सर यांनी भरलेला डोह. मग अशी मनाची कितीतरी अनेक रूपे आपण जगात वावरताना पाहत असतो. माणसाच्या मनाचे मूड जसे बदलत असतात तसेच त्याला आपले जीवन अनुभवाला येत असते. त्यामुळे आवश्यकता आहे ती मनाचा मूड म्हणजेच अवस्था, मनाची अवस्था सदैव प्रसन्न व आनंदमय ठेवण्याची. आणि म्हणून म्हटलं जातं, मन करा रे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. अशा प्रकारे आपलं मन सदा प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्ही कोणाशी जोडाल? तो आनंदाचा सागर, तो प्रसन्नतेचा सागर, परमपिता शिव परमात्मा. आता मनाची किती विविध रूपं आहेत, नाना तऱ्हा आहेत. कधी ते फुलपाखरू बनून फुलांकडे आकर्षित होते, तर कधी गुणरूपी मकरंद चाखते, कधी विमानाप्रमाणे कल्पनेच्या आकाशात भरारी मारते, तर कधी पाणबोडी होऊन ज्ञानसागरातील ज्ञानरत्न गोळा करते, कधी लहान बाळाप्रमाणे हट्ट करते, तर कधी समजूतदार बाळाप्रमाणे आत्म्याचे म्हणणे ऐकते, कधी बेलगाम घोड्याप्रमाणे सैरा वैरा धावते, तर कधी ईश्वराच्या चिंतनात मगन होते. तात्पर्य म्हणजे मन हे संकल्पशक्तीचे उगमस्थान आहे. संकल्पशक्ती एक अद्भुत शक्ती आहे. शास्त्रात हे म्हटलं आहे ना, मन करा शक्तिशाली. आणि विज्ञानाने केलेले शोध हेही संकल्पशक्तीचीच किमया आहे. जसे जमिनीत बी पेरलं की त्यातून फळ मिळतंच, तसेच जीवनरूपी धरणीत चांगल्या वाईट संकल्पांची बीजे पेरल्यावर त्यापासून सुखदुःखाची फळं अवश्य प्राप्त होतात. म्हणून मनाच्या संकल्पांची काळजी घेणं परम आवश्यक आहे. मग कळलं ना थोडक्यात? मी प्रयत्न केला मनाबद्दल सांगण्याचा तुम्हाला, आणि आत्म्याबद्दलही आज आपल्याला समजलंय. एवढ्या दिवस आत्मा आत्मा ऐकला, पण आज अनुभवला ना. माझी छोटीशी धडपड नक्कीच सार्थक ठरली असेल. 1-2 वाक्यांमध्येच मी तुम्हाला फरक कळवून दिलाय. मी आणि माझा, माझं हे शरीर आणि मी म्हणजेच देहरूपी या रथाला चालवणारी आत्मा, जी ह्या पंचेंद्रियाला चालवते. आता मी मुखाद्वारे बोलते आहे, तुम्ही कानांद्वारे ऐकता आहात. असंच आपण डोळ्यांद्वारे बघत असतो, हातपाय आपले आपण चालवतो. पण हे सगळं करणारी ती चैतन्य शक्ती आहे. ती आहे तोवर सगळं आहे, ती नाही तर तुम्ही समजलात, कळलं तुम्हाला. ती नाही तर काय कळलं ना? ती नाही तर हड्डी मासाचा पुतळा, म्हणजेच काय, डेड बॉडी. काय करतो आपण? अंत्यसंस्कार करतो. म्हणजेच महत्त्व कुणाला द्यायचं आहे? आत्म्याला. पण आत्मा आणि शरीर या दोन्हींचा आपल्याला बॅलेन्स पण ठेवायचा आहे. तेही आपण कधी बघूयात. आता इथेच थांबत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात. तोवर ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. दुर्गा तू भवानी संसाराची तूच
तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी हो पायाखाली अंगार तारा डोळ्यात तलवार हो अंबेचा अवतार नाश करशील अंधार हे लख लख तो सूर्य जणू आई तुझ्या भाळी महिषासूर मर्दिनी तुझी तर तुझी न्यारी हे लख लख तो सूर्य जणू आई तुझ्या भाळी महिषासूर मर्दिनी तुझी तर तुझी न्यारी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी आदिमाया तुळजाई पावनव झाला धाव घेई हे दुःख जाई सुख येई पाया पडतो मी माझे आई हे सुरवर ईश्वर वर दे करू तुझी वारी तुम तुमले त्रिलोकी नाम तुझे नारी सुरवर ईश्वर वर दे करू तुझी वारी तुम तुमले त्रिलोकी नाम तुझे नारी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी